आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्वाची बातमी, माजी मुख्यमंत्री फडणवीस बोलतात, दोन पक्ष फोडले, काय कर्तृत्व, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही माणूस सोडण्याचं सांगतो, मात्र हे पक्ष फोडण्याचं सांगतात, असा टोला पवारांनी लगावलाय। पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवणार, पवारांनी फडणवीसांना या शब्दात इशारा दिलाय। तर बारामतीची जागा तुमच्या हातामध्ये, नक्कीच यश संपादन होणार, असं म्हणत शरद पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलेलं आहे। देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे, असं देखील शरद पवारांनी नमूद केलंय। तुमच्या कर्तृत्वाची आणि हिमतीची नोंद देशानं घेतली, असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं की दोन पक्ष फोडून मी आज या ठिकाणी आलो। तुम्ही ऐकलं? काय कर्तृत्व, काय काम केलं? खऱ्या अर्थानं माणूस जोडण्याचं काम करतो, ऐक्याचं काम करतो आणि त्याच्याबद्दलचा आदर सांगत असतो। जे फोडले म्हणतात त्या पक्षाच्यामध्ये हजारोच्या नाही लाखोच्या संख्येनं शिवसैनिक आणि कार्यकर्ते हे या ठिकाणी आहेत आणि हे फोडणाऱ्यांना त्यांची जागा उद्या दाखवल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण यश नक्की मिळू, आपण नक्की जास्तीत जास्त जागा मिळू। बारामतीची लोकसभेची जागा ही तुम्हा लोकांच्या हातामध्ये आहे, तुमच्या कष्टानं त्या ठिकाणी तुम्ही नक्की यश संपादन करणार आहात। आज बारामतीकडं सुदैवानं देशाचं लक्ष, याचा अर्थ तुमच्या कर्तृत्वात तुमच्या हिमतीची नोंद देश पातळीवर केली आहे।